नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात आता लोकसभेची रणधुमाळी ही जोरदार सुरू झाली आहे. तसंच निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर आहे. अशातच बऱ्याच नेत्यांनी पक्षांतरही केलंय. मात्र त्यांनी फक्त भाजपमध्येच पक्षांतर केले असं नाहीये. नेत्यांनी त्यांच्या सोयीनुसार पक्ष निवडली व यामध्ये असेही नेते आहेत ज्यांनी पक्षांतर करताच त्यांना तिकीट मिळालंय. तर आता असे कोणते नेते आहेत ज्यांना पक्षांतर करताच लोकसभेचं तिकीट मिळालंय, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. राज्यात गेले काही वर्ष युती आघाडीतील पक्ष बदलले, सत्तांतर झाली. प्रत्येक मोठ्या पक्षाला सत्तेत जाण्याची संधी मिळाली. आता लोकसभा निवडणुकींच्या काळात या पक्षांतराचे प्रमाण हे वाढलंय. केवळ भाजपमध्येच नेते गेले असं नाहीये. त्या मतदारसंघातील नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार नवे पक्ष निवडले. झट पक्षांतर आणि पट तिकीट असंही काही जणांबाबत घडलंय. तर पक्षांतर करताच कोणाला मिळालं लोकसभेचं तिकीट हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आमदार निलेश लंके. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे पहिले अजित पवार गटात गेले. मग त्यांनी नंतर आमदारकीचा राजीनामा दिला. ज्यानंतर शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला आणि अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवली. आमदार राजू पारवे हे काँग्रेसचे उमरेडचे आमदार होते. मात्र रामटेक लोकसभेची जागा ही महायुतीत शिंदे सेनेकडे गेली आणि राजू पारवे यांनी लगोलग या पक्षात प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. शिवाजीराव अढळराव पाटील हे बंडाच्या वेळी उद्धव सेना सोडून शिंदे सेनेत गेले. मात्र शिरूरची जागा जेव्हा अजित पवार गटाकडे गेली तेव्हाच त्यांनी या गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूजच्या मोहिते घराण्यातील नेतृत्व मानलं जातं. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी आता शरद पवार गटात प्रवेश केलाय व माढ्यातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील या तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत. मात्र महायुतीत तुळजापूरची जागा ही अजित पवार गटाकडे गेल्यामुळे अर्चना पाटील यांनी लगेच या गटात प्रवेश केला व तुळजापूरची उमेदवारी मिळवली. करण पवार हे पारोळ्याचे नगराध्यक्ष होते. मात्र अलीकडेच उद्धव सेनेत त्यांनी प्रवेश केला आणि जळगावची उमेदवारी मिळवली. बजरंग सोनावणे हे अजित पवार गटात होते. मात्र सध्या त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून बीडची उमेदवारी मिळवली. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.